हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी मिश्र डाळीचे आप्पे बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण एका भांड्यामध्ये 3 वाट्या तांदूळ घ्यायचा आहे. तर आप्पे बनवण्यासाठी तांदूळ वापरताना थोडा जाडा वापरायचा आहे. आणि त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, मेथी 1 चमचा, यामध्ये पाणी ओतून ह्या सर्व डाळी आपण धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्याला आपण रात्रभर ठेवायचं आहे. हे पहा, ह्या सर्व डाळी मी रात्रभर भिजत ठेवल्या होत्या. आता ह्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. स्मूथ बॅटर बनवायचं आहे. हे वाटताना आपण रवाळसं वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आहे. हे पहा, असं रवाळ ठेवायचं आहे. अशा आपण सर्व हे तांदूळ वाटून घ्यायचं आहे. आप्पे किंवा इडली बनवताना आपण बॅटर हे नेहमी रवाळ ठेवायचं आहे. आता हे आपण सर्व एकजीव करून चांगलं हलवूया. भरपूर फेटायचं आहे. भरपूर फेटल्याने काय होतं की आप्पे भरपूर फुगतात, असे स्पंजी होतात. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि भरपूर फेटून आपण ह्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर फर्मेंट आपण 3 ते 4 तासासाठी ठेवू शकतो. हे पहा, आता 3 ते 4 तास ठेवायचं आहे. हे पहा, 4 तासात आपले झालेले आहेत. यानंतर आता आपण आप्पे करायला सुरुवात करूया. टेस्टसाठी मीठ टाकायचं आहे 1 चमचा. त्यानंतर हे आपण बॅटर पुन्हा हलवायचं आहे. आप्याचं भांडं आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याला आपण तेल लावून घेऊया. आता त्या भांड्यामध्ये आपण असं बॅटर थोडं थोडं घालायचं आहे. हे पहा, तर बरेच जण काय करतात, आप्पे बनवताना यामध्ये सोडा वगैरे वापरतात. पण सोडा वापरायची काही आवश्यकता नाही आहे. बिना सोड्याचे देखील आप्पे छान होतात. आता यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया. 5 ते 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया. आणि यानंतर आता पहा, आप्पे कसे फुगलेले आहेत. आता याला आपण चमच्याच्या साहाय्याने काय करायचं आहे, असं पलटी करायचं आहे. हे पहा, हे आप्पे आपण दोन्ही साईडकडून भाजून घ्यायचं आहे. करपूस भाजून घेतलं तरीही चालेल. असे आपण सर्व आप्पे करून घ्यायचे आहेत. तर या आप्प्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आपण मिरची, कांदा वापरला तरीही चालेल. तर यामुळे देखील आप्पे छान लागतात. असे सर्व आप्पे आपण तयार करून घ्यायचे आहेत. आप्पे स्पॉन्जी होण्यासाठी आपण जे पीठ तयार करतो, तर ते पीठ आपण भरपूर फेटायचं आहे. तर त्यामुळे आप्पे काय होतात, स्पॉन्जी होतात.
आप्यांसाठी आपण डाळीचं प्रमाण घेताना हे प्रमाणातच घ्यायचं आहे. आप्पे आता काढून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपण सर्व करूया. हे पहा, आप्पे आता तयार झालेले आहेत. किती हलके मऊ झालेले आहेत पहा. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेल्या बेल आयकॉन बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.